कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू सांगितल्याप्रमाणे मी गुरुजींना अखंड होम करायला सांगितलंय, पण पूजेसाठी लागणारं साहित्य, थाळी वगैरे सगळं आपल्याला आपल्या घरात पाठवायचंय। हो माहितीये मला, गुरुजींकडे पूजेचं सगळं साहित्य हे आपल्या घरूनच जातं, तशी प्रथा आहे। अहिल्या, मला कधी कधी वाटतं तुझा ब्रेन म्हणजे कॉम्प्युटर आहे। बघ ना, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा तुझ्या लक्षात राहतात। घर, संसार, बिझनेस, सगळं काही। मी पण तेच मानत होतो। कधी सावित्री, गुरुजींसाठी पूजेची थाळी तयार करून आण। हो, आणते। क्या बात आहे अहिल्या, धावणाऱ्या जगात तू आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती जपत वेळेबरोबर जे काही टायमिंग जुळत असतं, क्या बात आहे। ही किर्लोस्करांची परंपरा आहे, ती सगळ्या सुनांना पाळावीच लागते। आज मी करते, उद्या दिशा आल्यावर तिला ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे, आणि मग उद्या आदित्यची बायको आली की त्या दोघींना मिळून ही जबाबदारी सांभाळायची आहे, आणि त्या उत्तम पार पाडतील, मला खात्री आहे। सो सॉरी वहिनी, माझ्याकडून चुकून झालं। श्रीकांत, हा कसला अपशकुन रे? अजून लग्नाचे विधी पण सुरू झाले नाहीयेत आणि मुलं नीट असतील ना? मला मुलांची काळजी वाटते। अहिल्या, प्रीतम वेळेवर येईल ना? नाही, मला काळजी वाटते। अहिल्या, अगं पूजेचं ताट पडला हा केवळ एक योगायोग आहे का? तुला माहिती ना दामिनी कशी धडपडी येते, तिच्या हातून कायम अशा चुका होत असतात। श्रीकांत, तू कितीही माझ्या मनाची समजूत काढायचा प्रयत्न केलास ना, तरी मला हे सगळं योग्य वाटत नाहीये रे। बघ ना, हळदीची वेळ होत आली आणि अजून यांचा पत्ता नाहीये। तू प्लीज आदित्यला फोन करून बघतोस? येतील ना ते? प्लीज आदित्यला फोन कर, प्लीज। करतो। बाबांचा फोन काय? स्पीकरवर टाक। हॅलो बाबा। आदित्य, प्रीतम, तुम्ही ठीक आहात ना? आम्ही ठीक आहोत। काय झालं? तुम्ही निघालात ना? खरं तर आम्ही अजून इथेच आहोत। आदित्य, तू कधीपासून इतका बेजबाबदार वागायला लागलास? तुला माहितीये प्रीतमची आज हळद आहे, तुम्ही दोघं इथे आल्याशिवाय आपण विधींना सुरुवात करू शकत नाही। मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेलाच व्हायला हव्या असतात, हे तुला माहिती नाहीयेस? विसरलायस तू? हे बघ आई, आम्ही निघणारच होतो। मला काहीही ऐकायचं नाही आदित्य, तुम्ही जसे असाल तसे ताबडतोब निघून या। हो ठीक आहे, गाडी अरेंज झाली की लगेच निघतो। ते असू दे, तुम्ही तिकडे गाडीची व्यवस्था करेपर्यंत हळदीचा मुहूर्त निघून जाईल। मी हेलिकॉप्टर पाठवते, जवळच्या हेलिपॅडला पोचा। नको काळजी करू, येतील ते वेळेत। प्रीतम सर, प्रिया मॅडम, तुम्ही इथे काय करता? हा इथं ते आपल्या सोबत आहेत।
आदित्य सर, तुम्ही प्रीतम सरांचे मोठे भाऊ आणि मी प्रियाचा. आपण दोघं मोठे भाऊ या नात्यानं आपल्या घरच्यांच्यात काही प्रॉब्लेम्स असतील तरी आपली जबाबदारी बनते या दोघांना एकत्र आणण्याची, असं मी तरी मानतो. काय हो प्रीतम सर, हिला आमच्या घरातनं घेऊन जाणार असं ठरवून आला होतात ना, मग हिला एकटीलाच मागं रडत ठेवायचं होतं काय? ती मनानं केव्हाच तुमची झाली होती, आमच्या इथं फक्त शरीरानं होती. त्यामुळे मला असं वाटलं की तिनं तिच्या प्रेमासोबत सुखानं राहावं. ऐका माझं, तिला तुमच्या सोबत घेऊन जा. प्रीतम सर, मला तुमच्याशी बोलायचं, पण एकांतात. प्रिया, प्रताप, अरे कुठे गेले? बघितलं माझ्या प्रेमाची ताकद? आलात ना माझ्याकडे? हो का? पण माझ्या प्रेमात जास्त ताकद आहे. अरे बघा ना, म्हणूनच तर तुम्ही माझ्यासाठी शहरातलं सगळं ऐशोआराम सोडून इथे गावात आलाय. ऍक्च्युली आहे ना, म्हणजे बघा ना, हे सगळं किती सुंदर आहे. कोण कुठल्या शहरात राहणारा मी, माझं मजा लय आरामात जगत होतो. अचानक गावात येतो काय, ते तुमच्याशी ओळख होते काय, तुम्हाला बघून माझी विकेट पडते. किती अनबिलिव्हेबल आहे ना सगळं. पण आज एक गोष्ट कबूल करायला हरकत नाही. कुठली? मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा मला तुम्ही खूप अक्काऊ वाटला होता. आता माहिती आहे मला. हा, पण त्यानंतर ते बदललं असं वाटतंय मला. प्रेमात पडलात ना माझ्या? पण अजूनही आगाऊ वाटतो का मी तुम्हाला? नाही, आता मला असं वाटतं की तुमचा हात हातात घ्यावा आणि अख्खं आयुष्य घालावं. प्रिया मॅडम, तुम्ही ना, मी एकदम परफेक्ट लाईफ पार्टनर आहे माझ्यासाठी. बघा ना, तुम्हाला भेटल्यापासून किती बदललोय मी. माझ्या आईला पण माझा अभिमान वाटतो आता. प्रीतम सर, ही सगळी प्रेमाची ताकद आहे. माणूस जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा समोरच्याला आहे तसं स्वीकारतो, पण त्याच वेळी स्वतःमध्ये स्वतःहून बदल घडवून आणतो. हीच तर प्रेमाची ताकद आहे. मला ना तुमचे मोकळे केस खूप आवडतात. असं वाटतं ना, असंच एकमेकांच्या डोळ्यात लोकांना अख्खं आयुष्य काढावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.